मुद्द्याचं बोलामध्ये मी संदीप शिंदे आपलं स्वागत करतो. ज्या पद्धतीनं माढा ग्रामीण रुग्णालयाची ढिसाळ कारभार जो आहे तो माध्यमांसमोर आणण्याचं काम नेहमीच आम्ही करत होतो आणि या अगोदरही केलेलं आहे. आपण पाहिलं असेल तर प्रसूती झालेल्या महिलेला जे आहे ते याच माढा ग्रामीण रुग्णालयामध्ये जे आहे ते स्वच्छता करण्याची वेळ आली होती. हा एक प्रकार जे आहे ते त्या माढ्यातले सामाजिक कार्यकर्ते असलेल्या शंभू साठे यांच्याकडं जो आहे तो ही माहिती आली. त्यानंतर माहिती आल्यानंतर त्यांनी माध्यमांना माहिती दिली. अर्थातच याबाबत TV9 मराठीनं सर्वात प्रथम जो आहे तो आवाज उठवला आणि आरोग्य विभागाचे कसे दिंदोडे उडाले ही चव्हाट्यावर विषय आणण्याचं काम TV9नं जे आहे ते व्हिडिओ सहित केलं होतं. स्पेशल रिपोर्ट जो आहे तो गरिबांना न्याय मिळणार कधी, गरिबांनी सरकारी दवाखान्यात जायचं की नाही या माथळ्याखाली जो आहे तो आपण TV9च्या माध्यमातून हा स्पेशल रिपोर्ट करण्यात आला होता. मात्र तब्बल या प्रकरणाला 14 महिने लुटून गेलेत आणि 14 महिन्यानंतर या माढा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक जे आहेत ते डॉक्टर विलास मेमाने आणि त्यांच्यासह इतर 8 कर्मचारी या 9 कर्मचाऱ्यांना थेट निलंबन केले. आरोग्य उपसंचालक असलेल्या उपसंचालकांनी जे आहे ते थेट निलंबनाचे आदेश जारी केलेत आणि या आरोग्य संचालकांनी उपसंचालकांनी दिलेल्या आदेशानुसार या 9ही जणांचे वैद्यकीय अधीक्षकासमवेत इतर 8 कर्मचाऱ्यांना निलंबित केले. विषय एवढाच आहे की प्रसूती झालेल्या महिलेला जे आहे ते या ठिकाणची स्वच्छतागृहाची जी आहे ती स्वच्छता करण्याचा भाग पाडल्याचा प्रकार जो आहे तो समोर आला होता आणि एकंदरीत या कर्मचाऱ्यांसह डॉक्टरांना निलंबित केले. विषय मुद्द्याचा एवढाच आहे, कारवाईच करायची होती तर त्याला 14 महिन्याचा वेळ का लागला? या संबंधितांना जे दोषी आहेत यांना वाचवण्यासाठी कुठले लोकप्रतिनिधी असतील, कुठले या आरोग्य विभागातले टगे अधिकारी वगैरे काय वाचवण्यात किंवा मिलीभगत करण्यात गुंतले होती की काय, असा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण कारवाई जर करायची असेल, ठोस कारवाई करायची असेल तर 14 महिन्याचा वेळ कशाला लागतो हा देखील सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे. त्यामुळे याची उत्तरं आरोग्य उपसंचालक देणार आहेत का? एखाद्या संबंधित प्रकरणाचा उत्तर देण्यासाठी किंवा त्याच्यावर ठोस कारवाई करण्यासाठी 14 महिन्याचा कालावधी का लागला? याच्यामागं कोणत्या लोकप्रतिनिधींचा दबाव वगैरे होता का? अशा उलटसुलट चर्चांना उत आला आहे. मात्र माढा ग्रामीण रुग्णालयाच्या या ढिसाळ कारभाराचा जो आहे तो 9 जणांना जो आहे तो घरची वाट पाहावी लागली आणि थेट निलंबन झालेला आहे. त्यामुळे याच्या पुढच्या काळात प्रशासन कोणतंही असो त्यावर अंकुश ठेवण्याचं काम पत्रकार म्हणून आम्ही नेहमीच करत राहू. तुम्ही पाहत राहा मुद्द्याचं बोला.